स्वादितचरणकमलकुन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कारुण्यं मूर्तिभूतं हि ज्ञानं धर्मं च गोचरम् सर्वजनस्वजनं वन्दे सद्गुरुं श्रीगणेश्वरम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। योगेश्वर भगवान की जय। घ्याते बरोबर बाळासाहेब. नर्मदे आम्ही सगळेजण गोंदवल्याला चाललोय, त्यामुळे आम्ही एकत्र आहे. अपूर्व मावशी पण आमच्या बरोबर आहेत आणि आज त्यांना बरं नाही अजिबात, खूपच खोकलाय. सो रेवती किंवा वैशाली ताई कोणाला तरी घ्यायला लागेल आज. चालेल 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 काय हरकत नाही. घ्या रेवती घेशील? हो घेते. हा. पाचच्या 16 ते 20. 16 ते 20. ज्ञानेन तु तदज्ञानम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः येषां नाशितमात्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानम् तेषामादित्यवत् ज्ञानम् प्रकाशयति तत्परम् प्रकाशयति तत्परम् तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः न प्रदुषेत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् स्थिरबुद्धिरसम्मूढो
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. काल आपण विचार करत असतो, नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. तो कुठला कोणाचे पाप किंवा पुण्य काहीही घेत नाही भगवान, हे परमात्मा. हे परमात्मा, भगवान, ईश्वर हे शब्द जरी सारखे वाटले तरी थोडा थोडा फरक आहे त्यामध्ये. बरं, इथे परमात्मा हा अपेक्षा, हा जो परमात्मा आहे तो कोणाचेही पाप किंवा पुण्य घेत नाही. ते परब्रह्म जे आहे ते असं कोणाचंही पाप पुण्य घेण्याचं काही कारण नाही करत. अज्ञानानं ज्ञान झाकलेलं असतं म्हणून अज्ञानी जीव त्या परब्रह्माच्या वास्तव स्वरूपाविषयी भ्रमात पडतात. ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषां आदित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. पण ज्यांचं अज्ञान जे आहे ते परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झालं आणि ज्ञान हे सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतात. सर्वत्र असणाऱ्या त्या व्यापक परमात्म्याला ते ज्ञान प्रकाशित. जसा ढग निघून गेले म्हणजे सूर्य जसा प्रकाशित देतो तसं अज्ञानाचं आवरण दूर झालं की ज्ञान हे स्वतः सिद्धच आहे. संसिद्ध कालीन आत्मनिविंदती. योग संसिद्ध झाला, कर्मयोग करता 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 जाणीव झाली तर आपोआप ते ज्ञान प्रकट. असा विवेक ज्याच्या चित्तामध्ये प्रकट होतो मग त्याला कुठलाही भेद राहत नाही जगामध्ये. त्रैलोक्यामध्ये कुठेही काही भेदच नाही. तो आपलीच प्रतीती सगळीकडे पाहतो, स्वतःच सर्वत्र आहे असं. जसा पूर्वेला सूर्योदय झाला असताना कुठेच अंधार राहत नाही, तसा एकदा हा ज्ञानाचा उदय झाला म्हणजे कुठेही त्याला भेदाची प्रतीती येत नाही. अभेद, जेव्हा अभेद प्राप्त झाला त्यावेळेला पाप पुण्य इत्यादी सगळंच काहीच राहत नाही. परोपकार वगैरे वगैरे, परोपकार पुण्याय पापाय परपीडनम, हे जे काही आहे तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट हीच आहे की दुसरा पर असेल तरच पराचा उपकार करता येईल किंवा पराला त्रास देता येईल. परपीडनम किंवा परोपकार, तर जिथे पर असेल तिथेच होईल हे सगळं. स्वतःवरच कोणी काही उपकार करत नाही आणि स्वतःलाच कोणी काही त्रास देत नाही, दुसऱ्यालाच होतात. तर स्वतःपासून भिन्न काहीच नाही असं जेव्हा प्रतीती येईल, अभेदाची प्रतीती येईल, त्यावेळेला पाप पुण्य वगैरे सुद्धा काही राहत नाही. तत्वात लीन झाली आहे, परमार्थ तत्वात, परमात्म तत्वात. तद्बुद्धयः तदात्मानः, ते त्याच्याशी तादात्म्य पावले, त्याच्याशी तद्रूप झाले. तन्निष्ठा, तादात्म्य पाहून त्यामध्ये स्थिर राहिले, तिथंच एकनिष्ठ झाले, त्याच ठिकाणी स्थिर राहिले. तर असे जे लोक आहेत, पाप पुण्यात्मक सगळे दोष नाहीसे झाल्यामुळे काहीच दोष शिल्लक राहिला नाही, म्हणून ज्ञानाने धूत कल्मषः झाले, पूर्ण दोष नाहीसे झाले. ते पुनर्जन्म रहित अशा प्रकारच्या मोक्षाच्या स्थितीला प्राप्त होत.
बुद्धीचा निश्चय झाला आत्मज्ञानाचा आणि ब्रह्मरूप भाव आपला स्वतःमध्ये आणि त्या भावामध्ये आपण स्वतः स्थिर झाले. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी रात्रंदिवस त्या एकाच भावामध्ये स्थिर. काल आपण असा विचार केला. सहजा स्थिती, उत्तमा सहजा स्थिती, मध्यमा ध्यान धारणा, अथमा प्रतिमा पूजा, अथमा प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा अधमा अधमा असं सांगितलं. तर उत्तम आहे सहज स्थितीमध्ये नेहमीच त्या परमात्म्याच्या आणि अनुभवामध्ये राहणं, अभेद स्थितीत राहणं हे उत्तम आहे. त्याचप्रमाणे जेव्हा ध्यान धारणेच्या वेळेला शांत राहतो, ध्यान धारणेच्या वेळेला ती स्थिती अनुभवतो, पुन्हा ध्यान तुटल्यानंतर पुन्हा व्यावहारिक स्थितीमध्ये ही मध्यम स्थिती आहे. आणि फक्त जेव्हा प्रतिमा पूजा करतानाच चित्त एकाग्र होतं, ही अधम स्थिती आहे. आणि तीर्थयात्रा धमाधमा तीर्थयात्रा करणारा जो आहे तो त्यापेक्षाही कनिष्ठ आहे असा सगळं विचार केला आहे. तर हे व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये प्रगट झालं तो सर्वत्र समदर्शी आहे. यात काय विशेष सांगायची गरज आहे म्हणा, काय विशेष नाही. त्याच्यात समता सहज या दृष्टीमध्ये आलेली आहे. आपणासारखं सगळं जग पाहतो, आपल्याला सर्वत्र पाहतो. काय नवीन आहे, नवीन काय राहिलं. म्हणाले सहज म्हणून सुद्धा भाग्याला कौतुकानं सुद्धा दैन्य पाहायला मिळतं का? सूर्य जरी कौतूहलानं जरी अंधार पाहायला गेला, की अंधार काय आहे जरा पाहू तरी म्हणून गेला सूर्य, तर त्याला अंधार दिसेल का? कोणीतरी सूर्याचं वर्णन केलं की महाराज तुमच्यामुळे सगळा अंधार नाहीसा होतो आणि आम्हाला सर्वत्र आणि आमच्या जीवनामध्ये प्रकाशच प्रकाश होऊन आम्हाला सगळ्या गोष्टी पुढे करायला आणि उपलब्ध वगैरे असं त्याचं काहीतरी स्तुती केली सूर्याची. तर म्हणले अंधार नाहीसा करतात तर मला कोणता अंधार असतो तुम्हाला दाखवा तर दाखवा. काय नाहीसा केलं मी. आता सूर्याला अंधार दाखवायला जाता येईल काय? सहज म्हणून अंधार पाहतो म्हणून जर गेला तर सूर्याला अंधार दिसतच नाही. तसं किंवा भाग्यवंताला दैन्य कुतूहलानं सुद्धा मिळत नाही, कौतिक म्हणून सुद्धा त्याला दैन्य प्राप्त होत नाही. जो भाग्यवान आहे तसं म्हणाले हा विवेक जेव्हा निर्माण झाला त्याला चुकून सुद्धा भ्रांती निर्माण होत नाही. एकदा विवेक निर्माण झाल्यानंतर चुकूनही भ्रम निर्माण होत नाही. हा जग आणि भिन्नता किंवा अनेकांनी उदाहरणं दिली. म्हणजे अमृताला मृत्यूची कथाच माहित नाही. अरे चंद्राला कधी ताप माहिती आहे का? तसा म्हणाले हे ज्ञानी जे लोक आहेत त्यांना भूतांच्या मध्ये भेद, प्राणिमात्रांच्या मध्ये भेद हा जाणवतच नाही. दुसरं काही दिसतच नाही. त्याला आपण विचार केला जनाबाईंना जसं जग हे हरिरूप दिसले, हरिरूप दिसतं, हरिरूप अनुभवाला येतं. आपल्याला शब्दांनी कळतं नाही असं नाही, पण अनुभवाला येत नाही. आपल्याला वाटतं ते भिन्न आहे ना. आपल्याला आपलं शरीर आणि आपण हे सुद्धा भिन्नच आहोत. आपल्याला त्रास होतो जेव्हा तेव्हा त्याचा वेगळा अनुभव येतो ना आपल्याला. दुसरे शरीर तर आपल्यापासून भिन्न आहे ते तर स्पष्टच वाटतं आपल्याला. असं होतं. पण जे असे झालेले ज्ञानी आहेत त्यांची व्यावहारिक स्थितीमध्ये व्यवहारामध्ये सर्वत्र वागताना काय होतं तर सांगतात विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. पंडिताः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी च श्वपाके च समदर्शिनः सन्ति.
ज्ञानसंपन्न जे पुरुष आहेत ते विद्या आणि विनयाने युक्त असलेल्या ब्राह्मणामध्ये किंवा गायीमध्ये, हत्तीमध्ये, कुत्र्यामध्ये, चांडाळ वगैरे सर्वत्र साम्य पाहतात. सर्वत्र एकच तत्व आहे असं तुमच्या लक्षात येतं. कारण वर जरी देह भिन्न भिन्न दिसत असले तरी त्याच्यामध्ये जे तत्व आहे ते एक आहे असा त्यांचा अनुभव असतो. इतकंच पुढे सांगतो. हा हा मशकू, हा गजू, हा श्वपचू, हा सिद्धू, द्विजू, अं, काही उरत नाही म्हणा. चिरट आहे का, हत्ती आहे का, ब्राह्मण आहे का, अंत्यज आहे का, तो परका आहे का, हा आपला आहे, आपला मुलगा. भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये विचार सांगितला आहे. हे डास, चिलट हे जे आहेत त्याचप्रमाणे उंदीर किंवा कुठलेही कृमी कीटक वगैरे आणि आपला पुत्र यात फार काय भेद करायचं. कियद अंतरम म्हटलं त्याच्यात काय अंतर आहे म्हणाले, काही जास्त अंतर नाही आहे, काही अंतर नाही. ते वेगवेगळे आहेत म्हणजे फक्त दुसरं काय काय वेगळं आहे. हा श्वान आहे, सपच आहे, कुत्रा आहे, चांडाळ आहे आणि हे मोठा विद्वान ब्राह्मण आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाही, काही भेद पाहत नाही. भेद पाहत नाही म्हणजे हं? ते विषमता नाही, समता असते. समता असतेच तात्पर्य काय आहे? तात्पर्य हे आहे की ब्राह्मणालाही तसंच वागतो, कुत्र्याबरोबर तसंच वागतो असं नव्हे. वागताना सर्वत्र समान वागतो असं नाही. व्यवहार जसा करावा तसाच करतो. ब्राह्मणाला नमस्कारच करतो आणि कुत्र्याला घराच्या बाहेर थांबवून भाकर वगैरे काय टाकायची त्याला जशी काय ती टाकतो. असा भेद नाही की हा कुत्रा आहे आणि हे. तर मग भेद नाही तर सारखं वागतो का, सारखं वागायचं नसतं. इथं गीतेने शब्द वापरला पंडिताः समदर्शिनः, तर न तू समवर्तीनः. ते समान वागत नाहीत. सर्वत्र एकच तत्व आहे म्हणून सगळ्यांना समान वागता येत नाही आणि वागायचं नसतं सुद्धा. बरं का? पारमार्थिक दृष्टीने सगळं काही एक आहे. व्यावहारिक दृष्टीने त्यात भिन्नता आहे, त्याची स्थिती भिन्न आहे, वेगवेगळं आहे. तसे त्याचे गुणही भिन्न भिन्न आहे, तसे त्याचे उपयोगही भिन्न भिन्न आहेत. बरं का? आणि प्रातिभासिक दृष्टी जी आहे त्या प्रातिभासिक दृष्टीमध्ये मात्र हे आहे, उच्च निश्चित आहे. बरं का? प्रातिभासिक दृष्टीमध्ये ते मात्र मग सुख दुःख आहे. प्रातिभासिक दृष्टीमध्ये मान अपमान आहे, लाभ हानी आहे, जय पराजय आहे प्रातिभासिक दृष्टीने. व्यावहारिक दृष्टीने त्याचा जो काही गुण आहे ते भिन्नता, त्यामुळे त्याचा तिचे उपयोगही भिन्न भिन्न. जसं उदाहरण सांगितलं की कोळसा आहे आणि एक आहे हिरा आणि एक आहे साखर. ह्या सगळ्यामध्ये कार्बनच असतो बरं. सगळ्यामध्ये कार्बन आहे. हिराही कार्बनच एक अपरूप आहे आणि कोळसा एक आहे कार्बनचा साखर आणि साखर सुद्धा कार्बन. साखर जर जाळली की तुम्ही बघा कोळसाच होतो की नाही, ते काळभर होऊन जातं साखर जर कोणी जाळली जर. तर म्हणून काही कोळसा खाता येत नाही. साखर काही पेटवण्यासाठी वापरता येत नाही, शेगडी लावायला, शेगडी पेटवण्यासाठी वापरता येत नाही. किंवा कोळशाचे कोणी काही दागिने करून अंगात घालणार नाही, हिऱ्याचेच घालतील. किंवा हिऱ्याचा उपयोग जो असेल ते बाकीचे उपयोग आहेत हिऱ्याचे ते करतील. हे तीनही जरी एकाच कार्बनचे भिन्न भिन्न अपरूप असले, मूळतः ते कार्बनच जरी असलं तरी त्याचा तिन्ही पद्धतीने भाव वेगवेगळा असतं. उपयोग जसा वेगवेगळा असतो, उपयोग वेगळा असतो. पारमार्थिक दृष्टीने ते सगळं एकच आहे हे कार्बन, वैज्ञानिक दृष्टीने हे कार्बनच आहे, पण व्यावहारिक दृष्टीने वेगवेगळ्या उपयोगाला येणारी गोष्ट आहे. आणि प्रातिभासिक दृष्टीने मात्र हिरे असले म्हणजे त्याला श्रीमंत समजायचं, कोळसा असला तर त्याला गरीब समजावं, त्याच्याजवळ कोळसे आहेत.
त्याला गरीब समजा. हिरा असला तर हिऱ्याची पोटली असली तर श्रीमंत समजा. हा, हे जो भेदभाव आहे, एकाला गरीब समजणं, एकाला श्रीमंत समजणं, मग त्याला मान देणं, ह्याला अपमान करणं, हे सगळं आलं. मान अपमान त्याच्यातून येतो. बरं का? तसं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असते. तर विद्या विनय संपन्नाला मान देणं आणि ह्याचा अपमान करणं असं होत नाही. उपयोग जो व्हायचा तोच होतो. त्याचाही सन्मानच करेल, याचाही सन्मानच करेल, मानच करेल, दोघांचाही. याचा सन्मान करण्याची पद्धतीने ह्याचा करेल, त्याचा सन्मान करण्याच्या पद्धतीने त्याचा करेल. कुणीच्याही स्वपाकेच चांडाळ वगैरे असेल तर त्याच्या सुद्धा तसंच. वर्तन जरी भिन्न असलं तरी दर्शन एक आहे. सर्वत्र तोच परमात्मा आहे असं समजून. तर का काल मी उदाहरण दिलं होतं. भक्त प्रल्हादाला वगैरे तेव्हा सिंह त्याच्या अंगावर सोडला, तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की सिंहामध्ये सुद्धा परमात्माच आहे. हे माझ्या परमात्म्याचं एक रूप आहे. समजलं. आणि मग त्या सिंहाने त्यांना काही हे केलं नाही, इजा केली नाही. असं झालं. अर्थात तसा त्यांचा अखंड अनुभव आहे. अव्याहत असा अनुभव आहे त्यांचा तो. असे जे आहे तर तिथे विषमता नाही. इथं भेद तरी की देखावा, जरी अहंभाव उरला हो, तसा अहंभाव उरला असेल तर भेद राहील. तर तो तर अहंभाव आधीच निघून गेला. मग आता विषमता कुठली? काहीच नाही. भेद शून्य अद्वितीय अशा प्रकारचं सर्वत्र सम असणार असं हे ब्रह्म आपणच आहोत असा अनुभव तिचा असल्यामुळे त्या समदृष्टीचं रहस्य जे आहे तो जाणतो. आणि असे हे जे जाणणारे लोक आहेत, इहैव तैर्जितः सर्गः, येषां साम्ये स्थितं मनः, अशा समावस्थेमध्ये ज्यांचं मन स्थिर झालं आहे, स्थित झालं आहे. निर्दोषम हि समम ब्रह्म, आणि हे सम म्हणजे ब्रह्म आहे. ही सम अवस्था म्हणजेच ब्रह्म आहे. निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः, म्हणून ते ब्रह्मामध्येच साम्य बुद्धी असणारे पुरुष नेहमी स्थित असतात. मग ते म्हणून सर्वत्र सदा सम जे आपण अद्वय ब्रह्म ते संपूर्ण जाणे ब्रह्म समदृष्टीचे, त्यांना समदृष्टीचं वर्म लक्षात आलं. विषय संग सोड न सांडता इंद्रिया ते न दंडिता प्रिय भोगिली निसंगता कामने, कारण कामनाच काही नाही. भले त्यांनी विषय सोडले नसतील, विषय संग सोडला नसेल, ते विषयात फिरत असतील, तर का इंद्रियांना फार मोठा निग्रह वगैरे करणं असं काही जरी करत नसतील तरी मुळात ती निसंग आहे. त्याचा संग सुटला आहे. आपण उदासीनचा पाहत असताना पाहिलं होतं का, तुकाराम महाराजांनी पण सांगितलं, संत ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुणी. तर उदासचा अर्थ असा आहे, एका वरच्या स्थितीला ते असतात, देहामध्ये असून सुद्धा त्या परमात्म स्थितीमध्येच ते असतात, देहामध्ये असूनही. म्हणून मग देहाचे सगळे व्यापार होत असतात. भोजनाधिक सगळे व्यापार जे काही देहाचे व्यापार आहेत, सगळे व्यापार होतात. जी लोकांचे आधारे लौकिकेचे व्यापार आहे, पण सांडेली निडसुरे लौकिक हे जसं एखादा लोकरीतीने अनुसरून लोक लौकिक व्यवहार वगैरे सगळं पाळतात, सगळं बोलतात, करतात, जसं ज्याच्याशी बोलावं त्याच्या तसं बोलतात वगैरे. पण संसारामध्ये सर्वत्र लोकांच्या ठिकाणी असलेलं जे ब्रह्माविषयी अज्ञान असतं ते त्यांच्या जवळ नसतं. ज्याप्रमाणे एखाद्या वेळेला पिशाच आहे आपण असं म्हणतो,
लोकांना ते दिसत नाही. पिशाच असून सुद्धा लोकांना दिसत नाही. तसंच म्हणाले, समदृष्टी असलेला हा ज्ञानी सामान्य लोकांप्रमाणेच व्यवहार करत असल्यामुळे तो लोकांना कळत नाही, दिसत नाही. लोक त्याला ओळखू शकत नाही. किंवा पाण्यामध्ये जेव्हा वारा चालतो तेव्हा वाऱ्याने लाटा निर्माण होतात. त्या पाण्याच्याच लाटा भिन्न भिन्न दिसतात, एक वेगवेगळी लाटा दिसतात. ते जे कल्लोळ असतात पाण्यामध्ये निर्माण होणारे वेगवेगळ्या दिसतात. पाण्याहून भिन्न आहे असं समजतो का आपण? नाही. तसं म्हणाले, हा ज्ञानी पुरुष फक्त नाम आणि रूप हे वेगवेगळं आहे हे जाणून असतो. 5 गोष्टी असतात. अस्ति भाती प्रिय आणि नाम आणि रूप अशा 5 गोष्टी असतात. हे अस्ति भाती प्रिय जे आहे ते सगळ्यांमध्ये सारखं असतं. नाम आणि रूप भिन्न असतात. बाकी तत्वतः काही त्याच्यात भेद नसतो. सर्वत्र अद्वैत असतं. त्या ब्रह्माचा तो अनुभव घेतो. अशा प्रकारे ज्यांना समदृष्टी असते तर ते म्हणाले, असे लोक कसे वागतात व्यवहारामध्ये रोज, त्यांना ओळखावं कसं, कशावरून ओळखावं ते असे झालेले आहेत. जसं चित्तप्रज्ञाचं लक्षणं सांगितली त्याचप्रमाणे इथे सुद्धा या ब्रह्मस्थित जो आहे, तस्मात ब्रह्मणी ते स्थिताः, असे जे लोक आहेत तर त्यांचं हे वर्णन पुढच्या सुरुवात केली आहे 20व्या श्लोकामध्ये. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य च प्रियम, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा आहे ना. सुरुवात तिथे झाली तशी. तसंच इथे पण तेच सांगितलं आहे. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य च प्रियम, स्थिर बुद्धिर असम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. प्रिय वस्तू त्यांना प्राप्त झाली तेव्हा हर्षित होत नाहीत. हर्षित होत नाहीत म्हणजे त्यांना ती प्रिय वस्तू आवडत नाही का? तर प्रिय का म्हणण्याचं कारणच आहे, ती आवडते. प्रिय वस्तू प्राप्त झाली असता ते हर्षित होत नाहीत आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली तेव्हा उद्विग्न होत नाहीत. असे जे लोक स्थिर बुद्धी असतात, संशय विरहित असतात, हे ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेले असतात. मग प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही त्याचा अर्थ काय? तर ह्याचा अर्थ आपल्याला जे काही कळेल तेव्हा कळेल, जेव्हा जेव्हा कळेल तेव्हा कळेल. सध्या समजण्यापुरतं एवढं समजून चला की ते कुठल्याही परिस्थितीत आपलं व्रत टाकत नाहीत. जे काही व्रत त्यांचं असेल चालू ते व्रत सतत कायम चालू असतं. असं नाही की आज मन लागत नाही म्हणून व्रत केलं नाही. आज खूपच आनंद झाला. आपलं कसं असतं ना, इष्टागमने अनध्याय आपण त्याच हे घेतो. मी म्हणले आज काय, आज ना आता मुलगी आली आहे म्हणले घरी माहेरला. मग आज काय, आता आज तरी पूजा सोडून देऊ त्यात काय होईल, नंतर करू त्यात काय एवढा. मुलगी आली म्हणून पूजा सोडतो जे आहे आपण, याच्यामध्ये असं झालं की आपण हर्षित झालो आहे. हर्षित झाल्यामुळे आपला नियम मोडून जातो. बर, त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी ही भांडण होत पती पत्नीचं वगैरे, कोणाचे मुलांचं वगैरे. त्या दिवशी आज काय नाही, आता जाऊ दे, माझी इच्छा नाही म्हणली आज पूजा करायची. का? भांडण झालं म्हणून. भांडण झालं म्हणून पूजा करायचं नाही. मुलगा आला, मुलगी आली म्हणून पूजा करायचं नाही, हे नाही. जे असेल ते असेल, प्रिय असो किंवा अप्रिय असो, जे काही प्राप्त होत त्यावेळेला ते स्थिर असतात. न प्रहृष्येत प्रियम प्राप्त, अर्थात त्याला प्रियाची प्रियता कळतेच. ती आवडणारी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, ती सुखदायक आहे. सुखानुषयी राग हा, तर त्याप्रमाणे त्याला ती सुख देणारी जी गोष्ट आहे ती सुख देतेच, त्यामुळे ती आवडतेच. पण तरी सुद्धा तसं असलं तरी ती विचलित होत नाही. इथं ज्ञानेश्वर माऊलीने उदाहरण दिलं आहे, तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटी जे का गिरीवरे,
तैसा शुभाशुभी नवी करे पातलिया झो. जसा म्हणाले मृगजळाचा पूर आला म्हणून तो पर्वत त्याच्यामधून वाहून जातो का? अहो खरा खरा जरी पूर आला तरी पर्वत वाहत नाही, तर मृगजळाच्या पुरामध्ये कसा वाहील? वाहू शकत नाही. तसं म्हणाले हा विकारी होत नाही. इष्ट किंवा अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्यावर तो विकारी होत नाही, हर्ष किंवा खेद मानत नाही. शुभाशुभी न विकरे. विकरे म्हणजे विकाराला प्राप्त होत नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म, तोच ब्रह्म आहे. खरोखर खरोखर तो समदृष्टी जो आहे असा समदृष्टी तत्वता, समदृष्टी जसं झालेली आहे, तत्व जाणणारा आहे, समदृष्टीचं तत्व जाणणारा. आता हे किती जरी आपण विचार केला आणि किती जरी सांगितलं तरी आपल्याला अनुभव तसा होत नाही. असं वाटतं आपल्याला की तुम्ही किती सांगा पण सगळं सारखं कसं काय अनुभव होईल आम्हाला, सर्वत्र समदृष्टी. त्याच्यासाठी म्हणून हे सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानि भवन्ति. या दृष्टीने सिद्धाची जी लक्षणं आहेत ते आपल्यासाठी साधन समजावीत. तशी लक्षणं जेव्हा प्रगट होतील तेव्हा होतील. जरी लक्षणं नसली तरी तसं आपण होण्याचा जर प्रयत्न केला तर एके दिवशी ते लक्षणं अंगाला बांधतील. म्हणून इथं वर्णन केलं न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य च प्रियम स्थिर बुद्धिर संमोह ब्रह्मविद ब्रह्मण. असा तो दिसतो, असा तो वागतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तिथे विचारलं की तो कसा दिसतो, कसा कसा वागतो, कसा बोलतो. मग तिचं वर्णन तिकडे पुढे केलं. सुखेषु दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. तिथून वर्णन 18 श्लोकामध्ये पुढे सगळं. तसं इथे सुद्धा पुढच्या 2-4 श्लोकामध्ये असं वर्णन आहे. तो जो आहे खरोखर समदृष्टीचं तत्व जाणणारा जो असतो असा वागतो. अंतःकरणामध्ये त्याच्या आत्मसुखाचा स्वाभाविक समृद्धी असते. त्याला सुख मिळवण्याची गरज नाही, तो सुख स्वरूप असतो. सुख आनंद हे मिळवण्याची गोष्ट नाही आहे, हे मिळालेलीच गोष्ट. ते मूळ स्वरूपच आहे असा त्याचा अनुभव असतो. आणि म्हणून मग तो सुखासाठी इतरत्र जात नाही, इतरत्र जाण्याची गरज नाही. मग बाह्य विषयामध्ये त्याचं अंतःकरण आसक्त होत नाही वगैरे. बाह्य स्पर्शे स्वसक्तात्मा विंध्यत्यात्मनि यत् सुखम. आत्म्यामध्येच सुखाची प्राप्ती होत असल्यामुळे आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्ततोच्यते. तिथे सांगितलं ते तिथे सांगतात. विंध्यत्य आत्मनि यत् सुखम. आत्मनी म्हणजे आत्म्यामध्येच तो सुख प्राप्त करतो. अनेक वेळेला तुम्हाला पुढे गीतेमध्ये सर्वत्र हे दिसेलच की दुसऱ्या अध्यायात त्याची सुरुवात झालेली आहे, तेच पुढे पुढे सांगतात. विंध्यत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्त आत्मा सुखम अक्षयमश्नुते. अक्षय सुखाला तो प्राप्त होतो. अक्षय सुखाचा अनुभव घेत राहतो, चिरंतन सुखाचा अनुभव. शाश्वत धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य एकांतिक सुख, अत्यंतिक सुख असं तो प्राप्त करतो. त्याचं चित्त ब्रह्मामध्ये स्थिर झाल्यामुळे, समरस झालेलं असल्यामुळे. त्या उद्या पाहू. मग त्याला सगळे सुखदुःखादी जे काही इंद्रियांचे जे भोग असतात ते येतात नाही येतात. कसं होतं काय नाही त्याचा विचार उद्या विचार.
इंद्रियांनी मिळणारे जे भोग आहेत त्यामध्ये तो रममाण होत नाही. पुढे सांगितलं. उद्या पाहू. आज झालेला विचार इथेच भगवत चरणारविंदांवर समर्पित करू. वाणीला विराम देऊ. बोला. काय सांगता? सुरुवातीपासून सांगत होतात, बोलत होतात ना, ते डोळ्यासमोर तुम्हीच होतात सतत. हा डोळ्यासमोर तुम्हीच होतात म्हणलं सतत. म्हणजे ते गुण स्वभाव गुण सांगत होतात ना, ते कुठे कुठे मला दिसलं ते लगेच जाणवत होतं ते. अरे चित्रपट चालू होता, चित्रपट. नाही, काय ते अनुभव आले ना. हे काय सांगून तो ऐकूनची गोष्ट नाही. तर त्याला आपल्याजवळ दुसरा काही मार्ग नाही म्हणून सांगायचं आणि ऐकायचं. हे स्वसंवेद्य स्वतःचा हा. स्वतःलाच अनुभव होणारी गोष्ट आहे. किती छान होईल ना ह्या पद्धतीने जर जगलो तर. सगळ्यांना त्या समदर्शीनं पाहिलं. वा. हो. नाही, किती छान होईल नाही. अरे सत्य आहे ना, त्यात काय विशेष वेगळं असं काय आहे? ते खरं आहे. होत नाही ना, पण ते अडचण तिथं आहे. तिथं तर त्रास आहे, तिथं तर सगळ्या गोष्टी. आता ते खरं आहे तर अनुभव होत नाही याचं कारण एवढंच असतं की झोप आहे. झोपलेल्या माणसाला जो स्वप्न पाहत आहे त्याला ते सांगितलं, अरे तू राजा आहेस, राजा आहेस, राजा आहेस, किती सांगतात पण त्याला ऐकू येत नाही, त्याला कळत नाही. तो तर म्हणतो मी भिकारी आहे, भिकारी आहे. हं? उपाय दुसरा काहीच नाही, त्याला जागा झाला पाहिजे. कारण वस्तुस्थिती आहे की तो राजा आहे, वस्तुस्थिती आहे की सुख स्वरूप आहोत, वस्तुस्थिती आहे ही सगळी चिदानंद स्वरूप आहोत. वळणा चाललंय ना. वळत नाहीये, वळत. वळायचं काय त्याला? जीवनात सहज करून घ्यावं लागते काय काय गोष्टी प्रत्येक क्षण आठवण करून असं आहे ना. सहज सहज करून घ्यावं लागते जीवनात. हा, आता उठली कसा कराग्रे करता, जेवताना यज्ञशिष्टा, हा, ते वळण हा. केलं ना जीवनाला, तसं ह्या हो. सगळ्या गोष्टी सतत विचार करत सहज करावं लागते. सहज हा. आता तरच होते. तर हा. स्वाध्यायाला गेले तर आपण काय काय नियम आहेत की आपण कुणाकडे हा, काही हा. घेत नाही, हे करत नाही. पहिलं आपल्याला हा. वाटलं का, पण सहज हा. झाले ना आता काही वर्षानंतर. आता काही वाटत नाही. हा नाही, आपल्याला तसं असं आपल्याला सुरुवातीला असं वाटतं की आपण कोणाकडे नाही घेतलं तर त्याला काय वाईट वाटेल. वाटते. हे सुरुवातीला वाटत होतं आपल्याला की आपण कोणाकडे काही घेतलं नाही तर त्याला वाईट वाटणार नाही का, त्याचं मन ठेवण्यासाठी घेतलं पाहिजे आपल्याला, असं वाटत होतं त्या. पण आता असं लक्षात आलं की घेतलं नाही म्हणून कोणाचं मन बिघडत नाही. आपण काही घेतलं नाही तर ठीक आहे बाबा, तुमचा नियम आहे म्हणतो, शांत होतो. आपला अनुभव झाला. तसं आपल्याला असं वाटतं की सर्वत्र समदृष्टी केली, सगळ्याला सारखं समजलो तर आपण मूर्ख तर ठरणार नाही. आपल्याला त्रास तर होणार नाही त्याच्यातून. आपल्याला लोक फसवणार तर नाही, वगैरे 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 अनेक प्रकारच्या शंका आपल्या मनामध्ये चालू असतात. पण जेव्हा तसं करायला लागतो आपण, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यातनी काही होत नाही, काही बिघडत नाही. समजा झालंही तसं. पूज्य दादा म्हणाले की तसं होतं सुद्धा कधी व्यावहारिक भूमिका तसं होतं सुद्धा.
म्हणून काय झालं, दुसरा कोणी नाहीच आहे तर मग काय प्रश्न आहे. सतत दक्ष राहावं लागते प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात, हा प्रत्येक हा कृती हा प्रत्येक कृती करताना सावध राहावं लागते असं आहे. हा तरच हा आपण हा त्या लेवलला हा. जाऊ शकता. बरं. अनपेक्षा शुचिर दक्षा, त्याच्यामध्ये दक्ष म्हणजे सांगितलं तिथेच तेच दक्षता सांगितलेली आहे तिथे. तेच. अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी. हे गीता आहे ना सगळी प्रॅक्टिकल करण्यासाठीच आहे. हम्म. हे शक्य असणाऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत गीतेमध्ये, अशक्य काहीच गोष्ट सांगितलेली नाही. सांगितलेत आणि दादाजीच्या कार्यात असल्यामुळे हे सगळं आपल्याला टच असलेलंच आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला हा टच हा आहे, पटकन आपण कॅच करू शकता असं झालंय. हा हो. जे कुठेही संतांच्या सानिध्यात जे कोणी राहतील त्यांना हे सगळं कळेल. हो ना, आध्यात्मिक गोष्टीत राहिले की झालं ते हा कळेल, catch आवश्यक करतात. कोणी न कळायला काय, तेच. कळेल सगळं होईल. हम्म. ही कसरत कशी जमते तर ते तुम्ही मला पुन्हा ते आठवतं. मी तुम्हाला कधी पण सांगतोच असतो. ते कोल्हाटेचं वर्णन केलेलं दासगोंडे महाराजांनी फार सुंदर केलं. हा. विश्वासस्तंभ साचार भावाचा बांधिला दोर, खेळाया जशी आली कोल्हाटीन रंगासी, हाती बांबू पाप पुण्याचा नासागरी रोख दृष्टीचा, गणू म्हणे उड्या जरी मारी आधार सोडिना दोरी, ही विद्या येईल सारी वंदिता गुरुसी. अरे वा वा. बरोबर. इथे आपण सगळेजण येऊ ना तेव्हा ते आपण ते आख्यान सांगू त्यावेळेला. लाखा बरोबर. कोल्हाटीचं आख्यान, लाखा कोल्हाटीचं आख्यान सांग. मी कधीतरी मला वाटतं असेल एखादं 10-12 वर्ष 12-13 वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेला हे आख्यान केलं होतं. हो. अरे वा. हो, बरोबर. तेव्हा मला ते पाठ होतं, पूर्ण आख्यान पाठ होतं. आता पाठ नाहीये, पुस्तक घेऊन बघू, कोणाला राहण्याला सांगू. बर. घरी आहे. घरी असेल कदाचित, पाहावं लागेल, मिळेल. आमच्या अम्माच्या पुस्तकामध्ये होतं ते. तर आता आहे कुठं ठेवलंय काय नाही, आहेत घरी बहुतेक. किंवा दासगणू महाराजांच्या कुठेही मिळेल आपल्याला, देतं काय कोणीतरी देतील. आपली सुरेखा आणली, कोणी आणेल. आई सांगितलेले चरित्र, लाखा कोळाटी, जनाबाई, त्या टाईमला फार ह्याच्याने सांगत होते. ही संतांची चरित्र पुन्हा 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 पाहायची, ऐकायची, वाचायची, समजायची. त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करत राहायचं, एका दिवशी साधून जाईल. एक विचारू का? हा, हे जे तपोवनामध्ये जे मुलं जायची ना अभ्यासासाठी, मग ते जे गुरु त्याने तेच गुरु राहायचे ना त्यांचे, मग नंतर नाही करायचे ते गुरु नंतर? नाही
कधी अनेकदा काय असायचं की हेच गुरु, विद्यागुरु हे असायचे आणि मोक्षगुरुही त्यांचे तेच असायचे. हां हां बरं बरं बरं. पण तसं नसलं समजा, हां हां जसं की आता याज्ञवल्क्य वेगवेगळ्या तपोवनामध्ये गेलेले, हां हां वेगवेगळ्या तपोवनात गेले होते. तर तिथे वेगवेगळे विद्यागुरु आहेत त्यांचे. वैशंपायन वगैरे त्यांचे विद्यागुरु होते. ते मग नंतर विद्या परत केली वगैरे तो भाग आला. हां 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 पण वेगवेगळ्या ठिकाणी शाकल्यांकडे शिकले, तिच्याकडे शिकले, सगळ्याकडे शिकत गेले ना. वेगवेगळ्या ठिकाणी शिकत होते. तर ते वेगवेगळे विद्यागुरु असायचे. पण बरं. मोक्षगुरु हा. नाही, ह्याच्यासाठी म्हणलं की बाबा म्हणजे त्यांचा संपर्क तो त्या पद्धतीने राहायचा म्हणजे हो. इनडायरेक्टली. हा. हां बरं. कारण संपर्क राहायचा नाही ना डायरेक्ट त्यांचा. नंतर तपोन हे झाल्यावर, अरे तपोनातून निघाल्यावर. आता आता हेच सांगत आहे ना, की आता हे जे संतांच्या चरित्राविषयी बोललो मी, हां हां हां. तर हे संत काय आता तुम्हाला प्रत्यक्ष देहाने उपलब्ध आहेत का? नाही नाही. नाही. तरी पण आपण जर त्यांचं चरित्र पुन्हा 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 जर परिशीलन केलं, ऐकलं, वाचलं, समजलं, हम्म. तर त्याचा परिणाम मिळतो. बरं. अनेकांना तर असा अनुभव आहे की तुकाराम महाराज स्वतः प्रत्यक्ष आले हो. अरे वा. त्यांच्यासाठी. असे अनेक जण आहेत. हं. तर शेखर महाराजांनी ते अमृतोभवती सांगताना सांगितलं, बरं. भक्तिसूत्रामध्ये सांगितलं ना, तत्प्राप्य अं, सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती वगैरे सांगितलं ना. तर ते अमृतो भवती म्हणजे प्रत्यक्ष देहाने सुद्धा ते परत येऊ शकतात, असे संत आहेत. गजानन महाराजांचा किती अनुभव झाला. हं? प्रत्यक्ष आले की नाही गजानन महाराज? गेल्यानंतर, देह सोडल्यानंतर सुद्धा आले ना. तस्मिन तज्जने भेदाभावात, तर ते परमात्म स्वरूप आहेत सगळे. म्हणून यांचं जरी आपल्याला हे कृपा प्राप्त झाली तर सगळं शक्य होत. चला, कोणी घेतात काय आज भावगीत? ताई तब्येत बरी? म्हणशील भावगीत? हं? ताई शिकायली ना संगीत पेटी. हो का? हां. हो का? आहे का? म्हणा. आहे. काय माहिती, तब्येत थोडी अशीच आहे ताईची. बरं. नाही वाटत. नाही. नाही ग, आहे आहे. मन की मग. आहेत ना. नाही ग, नाही की थोडं काढतात, थोडं हे होईनच. जसं आलं तसं. नाही ग. हो का? बरं बरं, राहू दे. मास्टर तर आज दिसत नाहीत काय? नाही आज दिसत दिसणार. नाही. रोहिणी हो हो. रोहिणी मॅडम तर दिसत नाही आज. बरं, तू म्हणशील? मला आठवत नाही पण सगळं. आठवत नाही? अरे राम. आणि दुसरं कोणी घ्या. बाकी तिथे गेले का होते ना ते? आहेत. नाही का, कोणी म्हणणार नाही आहे. ना कोणता येत असेल तर कानाडा येतं का? नाही. तुमच्याकडनं कानाडा ऐकतो आम्ही. राजा पद्धती. नाही, मजदूर नाही गेली. हं?
नाही म्हणत आहे कोणी? नाही नाही. ठीक आहे, चला. काय हा अरे काय यार, कंजूस लोक आहेत सगळे. कंजूस नाही, आवाज येते की कच्ची हा? आवाज कसे आहेत सगळे त्याच्यामुळे म्हणणार काय झालं. असू का त्याला मी काय? म्हणू का हा, कानडा? म्हण. पण माझा हा. आवाज काय बरोबर नाही, आवाज काय निघत अरे नाही. कोण तुम्हाला विचारतोय? आवाजासाठी आम्ही थोडंच म्हणा म्हणतोय. आम्ही काही संगीतमय थोडंच करतोय. आम्हाला आनंद त्याच्यातला त्या विचारांचा किंवा त्या भावनेचा घ्यायचा आहे. हा, म्हणा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, परब्रह्म हे भक्तासाठी मुके टाकले भीमे काठी, परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी, उभा राहिला भाव सायवा, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची खीर साखतो, हा नाम्याची खीर साखतो, चोखोबाची गुरी राखतो, हा नाम्याची हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा
दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. वा 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 वा, छान छान सुंदर, छान. छान म्हटलं तुम्ही. पण म्हणता की नाही? वा, खूप नाही मला असं येणं झालं म्हणतो. आवाजामुळे नाही, छान आलंय ग ताई. शेवटचं कडवं तर अजून छान आलंय, मस्त सुंदर आलंय. नाही, सगळं सगळंच छान सगळंच आलंय. छान. छान वाटलं आई. हा आवडते मला हे. हा 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 हा. तुम्ही कंजूस म्हणलात म्हणून मला वाटलं मग. थोडी चाल जमत नाही अजून, तरी आता आहे ते नाही, सगळं. छान छान आलं, छान, सुंदर आहे. हो, आपण काही गायक आहोत का? गायक नाही गायचं काय. मग पण आपल्याला तेवढा भाव आवाज समजत नाही, आवाज थोडा नाही, ते आवाज सगळं गेलं बिघडून. शाळेमध्ये ओरडून 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 सगळं गेलं हो आवाज. हो. खूप छान. चला ठीक आहे. कुणी आणखी काही सांगताय म्हणताय? उद्या मात्र गीता जयंती आहे. तर उद्या गीतेविषयी आपल्याला जसं शक्य होईल तसं शब्द, दोन शब्द काही वंदन करा गीतेला सगळ्यांनी. वाटलं तर आपण आपलं सेशन त्याच्यासाठीच वापरू पूर्ण उद्याच. बस गीतेविषयी आपला भाव व्यक्त करा प्रत्यक्ष. हरकत नाही ना? हो जमेल. पाठ होणार नाही, वाचून सांगता येईल, बोलावं का? हं? म्हणजे लिहून वाचून बोलतो, जमते का? काय करायचं करा, इथं कोण पाहत आहे? नाही दिसतंय नाही, थोडंच आहे पाहत कोणाला. नाही, असा प्रश्न आहे. तुम्ही कसं करता कोणाला दिसतंय? तुम्ही काही वाचून सांगताय का तसंच सांगताय, कोणाला काय माहिती? नाही नाही, असं तुम्हाला जसं वाटतंय ना की करायचं बाबा तसं. आपल्याला माहित नाहीये, मग आपण वाचून सांगितलं तर जमतं का? काय कसंही सांगा, कसंही सांगा. बरं बरं गीतेविषयी आपल्या दोन शब्द भाव व्यक्त करायचं. बरं बरं. रस्त्याने सगळ्यांनी करा. चालेल, ठीक आहे, हो. थांबूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नर्मदे हर. नर्मदे जय विजय. जय विजय.